हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत जाहिरातींच्या विळख्यात मराठी निबंध. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आजच्या युगात आपले कोणतेही उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे झाल्यास उत्पादन कंपन्या जाहिरातींची मदत घेतात. आपल्या उत्पादनांची जाहिरात करून ते लोकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवतात. जाहिरात ही आजच्या युगात फार महत्त्वाची कला मानली जाते. उत्पादन कंपन्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंची जर जाहिरातच केली नाही तर ग्राहकांना त्या वस्तूबाबत माहिती कशी काय मिळणार? अशा विचाराने जाहिरातीने मानवाच्या जीवनामध्ये स्थान निर्माण केले आणि आज तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांसारख्या पायऱ्या पार करत ती रस्त्यांवर मोक्याच्या जागी दिसू लागली आहेत. आता पाहिले तर ती नभोवाणी, दूरचित्रवाणी, संगणक आणि मोबाईल फोनच्या माध्यमातून जगाच्या प्रत्येक घरामध्ये घुसली आहे. जगाने कोणत्याही प्राण्याला गिळले की तो झाडाला विळखा घालून त्या प्राण्याची हाडे मोडतो असे ऐकले आहे. खरोखरच आज जाहिरातींनी देखील माणसाला असाच विळखा घातलेला आपल्याला दिसून येतो. सकाळी उठल्यावर दात कोणत्या ब्रशने घासायचे, त्यासाठी कोणती टूथपेस्ट कोणती वापरायची हे देखील जाहिरातच ठरवते. त्यानंतर आंघोळ करताना कोणता साबण अथवा शॅम्पू वापरायचा ते देखील जाहिरातच माणसाला सांगत असते. सकाळचा नाश्ता बनवता कोणते तेल वापरावे, मसाले कोणते वापरावेत हे देखील जाहिरातच ठरवून देते. आपण सकाळी व्यायाम करत असताना कोणती साधने वापरावीत हे देखील जाहिरातच ठासून सांगत असते. ऑफिसमध्ये काम करताना किंवा व्यवसायात आपले व्यक्तिमत्व कसे फुलवायचे, यासाठी आपला पोशाख कसा असला पाहिजे त्यांचे तपशीलवार नियोजन जाहिरात करते. इतकेच नाही तर रात्री झोपताना उशी व गादी कोणती वापरावी तेही जाहिरातच ठरवून देते. रात्री परस्परांना गुड नाईट करण्यापूर्वी आम्हाला डासांसाठी गुड नाईट करण्याचा संदेश जाहिरातच देते. पाहिलेत ना, माणूस दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत जाहिरातींच्या या विळख्यात किती गुरफटलेला आहे. खरे पाहायला गेलो तर जाहिरात करणे ही सुद्धा एक कलाच आहे. जाहिरात करण्याचे एक शास्त्र आहे, त्याप्रमाणे जाहिरातीचे तंत्र आहे. आज जी कला, हे शास्त्र व हे तंत्र अवगत करण्यासाठी पदवी परीक्षांचे अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. जाहिरात ही अनेक काळाची पोशिंदी आहे. आज दूरचित्रवाणीवर, नभोवाणीवर जाहिराती येतात त्या संगीताच्या साह्याने अधिकच आकर्षक बनवतात. जाहिरात बनवायची म्हटलं की अभिनय हा हवाच. चित्रकला, लेखनकले सुद्धाचा येथे कस लागतो. छायाचित्रणाला जाहिरातींमध्ये मात्र मोलाचे स्थान आहे. त्यामुळे जाहिरात ही माणसाच्या विविध कलागुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे काम पार पाडते. याच जाहिराती माणसाला प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देण्याचा मार्गही जाहिराती माणसाला उपलब्ध करून देतात. आजकाल जाहिरातींच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक ही फार घातक ठरत आहे. काळेपणा दूर करण्यासाठी व आपला चेहरा गोरापान दिसण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा साबण वापरा. लांब व भरपूर दाट केसांसाठी हे विशिष्ट प्रकारचे तेल वापरा. आपले दात मजबूत राहण्यासाठी ही टूथपेस्ट वापरा. हे विशिष्ट प्रकारचे रत्न तुम्ही तुमच्यासोबत बाळगलेत तर तुम्हाला महिनाभरात धनप्राप्ती होईल. अशा प्रकारे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. काही वेळेला तर जाहिरातींना खरे मानून युवक विविध औषधांचे सेवन करतात. काही वेळेला जाहिरातीच्या विळख्यात सापडलेल्या या युवकांचे शारीरिक नुकसान होतेच, पण त्यांना जबर मानसिक धक्काही बसतो. आजच्या या जाहिरातींनी वेढलेल्या जगात केवळ जाहिरात करूनही या उद्योजकांचे आणि व्यापाऱ्यांचे मन भरत नाही. मग ते ग्राहकांपुढे वेळोवेळी विविध प्रलोभने उभी करतात. या 2 वस्तू घेतल्यावर त्यावर एक वस्तू फुकट वगैरे. वेगवेगळ्या ऋतुमानानुसार विविध वस्तूंचे भव्य सेल लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे सेल याच जाहिरातींचे एक वेगळे स्वरूप आहे.
मग सामान्य ग्राहक त्या प्रलोभनापायी अनावश्यक गोष्टींची सुद्धा खरेदी करू लागतो। हा फार मोठा तोटा जाहिरातींमुळे होताना आपल्याला पाहावयास मिळतो। यामुळे माणसाचे वैयक्तिक नुकसान होतेच, पण त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रवासात विकृतीही निर्माण होतात। सर्वसामान्य जनता जागरूक राहिली तरच या जाहिरातींच्या दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवता येऊ शकते। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।